नमस्कार मंडळी, चला आज आपण जाऊया समुद्रकिनारी. आणि आजचा समुद्रकिनारा तुम्ही बघताय, पाणी कसं मस्त नितळ पाणी, एकदम स्वच्छ पाणी, जिथं तुम्हाला समुद्राचा तळसुद्धा दिसतोय. आणि विशेष म्हणजे असा स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा पाहण्यासाठी तुम्हाला मुंबईपासून फार दूर जायची गरज नाही. अगदी काही किलोमीटर अंतरावर हा समुद्रकिनारा आहे. आणि इथं आल्यावर मी प्रेमात पडली ती समुद्राच्या लाटांमुळे. ही ही जी या सी बीचवर उमटलेली नक्षी आहे ना, या नक्षीच्या मी प्रेमात पडली एकसारखी. निसर्ग कसा अद्भुत असतो ना, त्याची प्रत्येकच गोष्ट काहीतरी वेगळी असते. ही नक्षीसुद्धा कशी मस्त आहे बघा. कदाचित इथे फार लोकांची वर्दळ नसल्यामुळे ती नक्षी तशीच टिकून असेल, किंवा इथल्या मातीचा असर असेल, पण खूप सुंदर नक्षी आहे. पाणी अगदी नितळ आहे, दूरवर पसरलेला थांग असा समुद्र आहे. आणि त्या लाटांचा गाज आपल्याला ऐकू येतं, आणि त्या एक वेगळ्याच आनंदात, वेगळ्याच एक दुनियेत आपल्याला ते घेऊन जातो. निसर्गाची प्रत्येकच गोष्ट वेगळी असते, अद्भुत असते नाही. तर मी आज कुठे आली आहे ते सांगते. तर मी आली आहे वाढवण, म्हणजे मी टिवरी पाड्यावर आली आहे. आणि तिथे हे वाढवण जवळ असलेला हा समुद्र आहे. इथे आल्यावर मला दिसल्या त्या समुद्राच्या लाटांमुळे पडलेल्या त्या रेषा, आणि या रेषांच्या तर मी प्रेमातच पडली. कितीतरी वेळ मी समुद्र सोडून या रेषांकडेच बघत बसली, कारण हे एवढ्या सुंदर दिसत होत्या. बीच खूप मोठा आहे, आजूबाजूला सुरूची झाडं आहेत, त्याचबरोबर ताडाची झाडं दिसतात. एक छोटंसं बेट नाही म्हणता येणार, पण एक छोटीशी टेकडीसारखं दिसतं, त्यावरही मस्त झाडं उगली आहे, ते सुद्धा एक वेगळं दिसतंय. आणि बाजूला पसरलेला अथांग मोठा असा समुद्र, आणि या पाणी अतिशय स्वच्छ आहे. सी बीच जो आहे ना, मग बहुतेक समुद्रकिनारे मी जे पाहिली आहे तिथं प्लास्टिकच्या बाटल्या याचा खच पडलेला असतो. आणि ते आपल्यामुळेच तो समुद्र, कदाचित माणसांमुळेच तो समुद्र आपण पोल्युटेट केलेला आहे, प्रदूषण तिथे वाढवलेलं आहे, प्लास्टिक पेपरचं. परंतु इथे असं काहीच नाही, कारण माणसांची वर्दळ नसल्यामुळे समुद्रकिनारा अगदी स्वच्छ आहे आणि शांत वातावरण आहे. म्हणजे इथे तुम्ही, समुद्र आणि फक्त तुम्हीच आहात इथे. म्हणजे तुम्हाला जो निसर्गाचा जर आनंद घ्यायचा असेल ना, तर खरंच अशाच ठिकाणी घ्यावा, की जिथे काही वर्दळ नाही, काही नाही, फक्त शांतता, एक निसर्ग सौंदर्य, प्रदूषणापासून आपण दूर आहे. अगदी सुंदर ठिकाणी आल्यासारखं वाटतंय. आणि बघा हा समुद्र कसा मस्त आहे, छान स्वच्छ असं पाणी आहे, लाटांची गाज ऐकू येते, दूरवर पसरलेला मस्त समुद्र आहे. पाणी सूर्यकिरणं त्यावर पडत आहेत, त्यामुळे ते मस्त अगदी काय म्हणतात, अगदी हिऱ्यासारखा, रुप्यासारखा तो समुद्र छान चमकतोय. तर अशा या समुद्रकिनारी जर तुम्हाला यायचं असेल, तर तुम्हाला वाढवणला यायला, वाढवणजवळ टिवरी हा पाडा आहे, तिथे हा सुंदर असा समुद्र आहे. तर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल ना, तर खरंच अशाच एखाद्या रिमोट ठिकाणी, किंवा जिथे खूप वर्दळ नाही ना, अशाच ठिकाणी येऊन घ्यावा. आणि खरं सांगू, इथे आपण येऊन पण आपण सुद्धा प्लास्टिकचे रॅपर, पिशव्या, बॅग्स काहीही फेकू नये. याची स्वच्छता, याचं निर्मल्य जपण्याचा प्रयत्न करावा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.